नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. पाचोरा शहरातील आनंदनगर परिसरात किरकोळ वादातून झालेला हाणामारी प्रकरणाने शहरात मोठी चर्चा निर्माण झाली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकाविरोधात पाचोरा पोलिसात क्रॉस कंप्लेंट दाखल करण्यात आली आहे. पहिल्या तक्रारीत तक्रारदार भूषण ज्ञानेश्वर पाटील यांनी मारहाण, धमक्या आणि गोंधळ घातल्याचा आरोप करत काही जणांविरोधात तक्रार दिली आहे. तर दुसऱ्या बाजूने तक्रारदार प्रफुल्ल अशोक शिंदे यांनीही स्वतःसह कुटुंबियांना मारहाण झाल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही बाजूच्या तक्रारीनुसार या प्रकरणात मिळून अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून साधारण डझनभर लोकांची नावे तक्रारीमध्ये समोर आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिलांमधील किरकोळ वादातून हा प्रकार सुरू झाला, पण काही वेळातच वातावरण इतकं तापलं की दोन्ही बाजूनी जोरदार हाणामारी झाली. लोखंडी वस्तू, काठ्या, विटा यांचा वापर झाल्याचा आरोप दोन्ही बाजूनी करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण होतं. मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप गंभीर आहे. कोणताही वाद असो, पण कायदा हातात घेणं हा कधीच उपाय नसतो. रागाच्या भरात घेतलेला एक पाऊल आयुष्यभराचं शिक्षा बनू शकतं. अशा प्रकारच्या हाणामारीत एखाद्याचा जीवही जाऊ शकला असता. विशेषतः डोक्यावर वार, जिवे मारण्याची धमक्या किंवा धारदार वस्तूचा उल्लेख हे प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातात. आज समाजात सहनशीलता कमी होत चाललेली आहे का? छोट्या छोट्या कारणावरून लोक थेट मारहाण पर्यंत पोहोचत आहेत. पण लक्षात ठेवा, भांडणातून प्रश्न सुटत नाहीयेत. उलट नवीन गुन्हे, कोर्टात, कचेरी आणि कायमचे वैर निर्माण होतं. वाद झाला तर शांततेने, समजुतीने किंवा पोलिसाच्या मदतीने सोडवणं हाच योग्य मार्ग आहे. सध्या पाचोरा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही बाजूचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल तपासले जात आहेत. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? वाढत्या अशा हिंसक घटनांवर कठोर कारवाई व्हायला हवी आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि पाचोरा तालुक्यातील ताज्या, सविस्तर आणि विश्वासार्ह बातम्यासाठी आरोग्य दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.